माझ्या या नवीन शेगडीविषयी तुम्ही बऱ्याच जणींनी विचारलं, म्हणलं आजच्या व्हिडिओमध्ये सांगूयात. त्याआधी ना आम्ही गेलो होतो बाहेर राजनंदिनीसाठी थोडीशी शॉपिंग करायची होती, कारण आता हिवाळा आहे तर सॉक्स वगैरे सगळं घ्यायचं होतं. आज नेहमीपेक्षा वेगळ्या रूटने जात होतो आणि आम्हाला ना आमचा एक जुना स्पॉट दिसला दाबेलीचा, म्हणून राहवलं नाही तर खाऊन घेतलं. तिथून शॉपिंगला गेलो खरं, पण मनासारखं काहीच मिळालं नाही. पण येताना मग तुळस घेऊन आलो. तीच तुळस मला लावायची होती आणि आता इथे माथी ना घट्ट झाली होती, त्यामुळे ती फोडून काढली. माझं हे काम होईपर्यंत राजनंदिनी आणि तिचे बाबा मस्त खेळत बसले होते. तुळस लावून घेतली, त्यानंतर फ्रेश झाली आणि मग जेवण बनवायला घेतलं. पहिल्यांदाच मी अशी ग्लासची शेगडी घेतलेली आहे. याच्या आधी स्टीलची होती आणि ही मला सांगितली होती 4,800ला. मी माझी जुनी देऊन मग थोडंसं बार्गेनिंग करून त्यांच्याकडून 4,200ला घेतलेली आहे. ग्लासची 5 वर्षाची आणि बर्नरची 2 वर्षाची त्यांनी वॉरंटी दिली आहे. आणि कोल्हापूरमध्ये बिंदू चौकामध्ये एक रेखा नावाचा शॉप आहे, तर तिथून मी घेतलेली आहे शेगडी. आणि घेताना आठवणीने फ्लेम आणि भांड याच्यातील जे अंतर असतं तर ते जास्त असावं अशा पद्धतीनेच मुद्दामून घेतले. हे अंतर कमी असल्यामुळे याच्या आधी ना ती फ्लेम बाहेर पडायची आणि त्यामुळे मला खूप भीती वाटायची. पण आता काही अजिबात भीती वाटत नाही आणि मी क्लीन सुद्धा केल्यावरती खूप छान आणि लगेच क्लीन होते. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि कॉमेंट करायला विसरू नका.